उमेदवार असा असावा की सुशिक्षित असावा, जेणेकरून त्याला प्रत्येक समस्याची जाणीव असली पाहिजे, प्रभागाचा आपला अभ्यास पाहिजे, शासकीय योजनांची माहिती असणारा असावा, जेणेकरून शासकीय योजना कशा राबवाव्यात आपल्या भागामध्ये, जेणेकरून लोकांचे हेलपाटे वाचतील. सध्या आपण आहोत कसबा बावड्यामधील झेंडा चौकामध्ये. झेंडा चौकामधील लोकांच्या काय कोणकोणत्या समस्या आहेत आणि ह्या प्रभागातील नगरसेवक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय नाव? माझं नाव राहुल माळी, प्रभाग क्रमांक 1 मध्ये राहतो. उमेदवार असा असावा की सुशिक्षित असावा, जेणेकरून त्याला प्रत्येक समस्याची जाणीव असली पाहिजे, प्रभागाचा आपला अभ्यास पाहिजे, कुठून कुठे कसा आहे, स्वच्छता कुठे करणे गरजेचे आहे. तसेच माणसांच्या असलेल्या सर्वसामान्य गरजा, जेणेकरून अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या असतात सर्वसामान्य. त्यामुळं गटरी स्वच्छता, तसेच शासकीय योजनांची माहिती असणारा असावा, जेणेकरून शासकीय योजना कशा राबवाव्यात आपल्या भागामध्ये, जेणेकरून लोकांचे हेलपाटे वाचतील, जास्तीत जास्त त्यांचा त्रास कसा कमी करता येईल या उद्देशानं राबणारा असावा. सर्व शासकीय कोल्हापूर महानगरपालिकेची माहिती प्रत्येक विभागाची असली पाहिजे त्याला, आणि जास्तीत जास्त प्रत्येक लोकांच्यापर्यंत पोचणारा असावा, जनतेत मिसळणारा असावा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचणारा असावा. या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? या प्रभागामध्ये जास्तीत जास्त समस्या या स्वच्छतेचीच आहेत. स्वच्छता राखणे, घंटागाडी, कचरा हा उघड्यावर टाकला जातो, ते कुठेतरी बंद होणे गरजेचं आहे. त्यानंतर शासकीय योजनांची राबवण्याची पद्धत प्रत्येकाची लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत. याच्यावर कधी तुम्ही आवाज उठवला होता? यामध्ये आता कसं झालं आहे, आता प्रभाग रचना बदलल्यामुळं आणि आत्ताची निवडणूक ही पक्षीय पातळीवर चालू होत असल्यामुळे प्रत्येकजण आता कार्यकर्ता हा पक्षाच्या लेवलला काम करत आहे. त्यामुळं शासकीय योजना राबवणे आणि कसा मतदारसंघ किंवा मतदार आपल्याकडे वळवता येईल याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे अशी ईर्ष्या लागलेली आहे, जेणेकरून मी ह्याचं काम करून देतो, हे नाही तर मी करून देतो, हे होणं गरजेचंच आहे. कारण त्याशिवाय माणसांचा पण फायदा होणार नाही, हे माणसांनी पहिलं जाणलं पाहिजे. पहिला कसं होतं, एकच उमेदवार एकच वॉर्ड लिमिटेड असायचं, त्यामुळं एकाच माणसाकडे जायला लागत होतं. आता पक्षीय लेवलला निवडणूक केल्यामुळं माणसांना ऑप्शन भेटलेला आहे. त्यामुळं राबणाराच कार्यकर्ता नगरसेवक व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावा.